extra player. Both the teams, please send your extra player in the com box. We would request you Sunny 11 and Krishna 11. Please send. Sunny 11, Krishna 11 दोन्ही संघांना विनंती आहे. चला सनी 11 संघाचा आहे आमच्याकडे कृष्णा 11. कृष्णा 11 एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. स्वर्गीय कृष्ण दळवी यांच्या स्मृती प्रित्यर्थ असणारी ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. चला आता मात्र मॅचला त्वरित सुरुवात करा विनंती आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय प्रसाद. फलंदाजी मार्कवरती कृष्णा 11 आपले 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. कृष्णा 11 12th मॅन पोहोचलेला नाहीये. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू आहे अवेद मिड विकेट झोन मध्ये. या चेंडूवर मिळताना आपल्याला पाहायला मिळतील ती धावा 2. कमीत कमी चौकार येताना पाहायला मिळते. पंचांचा यश होतोय. इट इज अ बाउंड्री. दोन धावा डिक्लेअर स्वरूपात. चेक. चेक चेक. सुधीर आणि सागर ही जोडी मैदानामध्ये कृष्णा 11 संघासाठी पाहायला मिळते. विनंती आहे घाई करा. सिंगल. धावसंख्या 3. या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट आर्म चॅप करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आलं तरी पुल करण्याचा प्रयत्न झाला जरूर. एक धाव अर्जित. हलकासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल. हे 2 धावांसहित धावफलक जाईल तो यावी. 5 या धावसंख्येवरती.
सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट जरूर प्राप्त झाली आहे. सावध सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते कृष्णा 11 संघाची. सुधीर आणि सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. सागर बाद झाल्यानंतर ऋतिक येतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 7 धावा धावफलकावरती. 25 मिनिटांचा होते सनी 11 लक्षात घ्या, ज्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आपली 5 षटकं. षटक इथे पूर्ण होत आहे. पंच या आधीचा चेंडू 22 होता. देन ओव्हर कंप्लीट झाली पाहिजे सर. एक वाईड ऑलरेडी काउंट आहे. 2 वाईड गेलेत का? सॉरी, ओके ठीक आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 8. चेंडूला केवळ प्लेस केलाय पॉइंट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव या चेंडूवरती अर्जित. षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. 30 धावसंख्या 9 टीचे. चेक. सेकंड ओव्हर सज्ज होतोय सागर. कुलनेची मार्क वरून धावसंख्या धावफलकावरती 9. खराब चेंडू. नो बॉलचा जरूर इशारा आलाय. आणि टेनिस प्लेअर एखादा टेनिस पण स्क्वॅश प्लेअर एखादा आपला रॅकेट ज्या प्रकारे भिरकावतो त्या प्रकारे यावेळी बॅटचा उपयोग करण्यात आला फलंदाजाकडून आणि निश्चितच एकदा वर्जित. नो बॉल असल्यामुळे बीमरचा हा नो बॉल कॉल केल्यामुळे निश्चितच पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. उघड्या डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. फलंदाजी मार्कवरती ऋतिक. फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. संख्या धावफलकावरती 15. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने होता यावी. त्याला प्लेस करण्याचा प्रयत्न. शॉर्टर फाईनली क्षेत्रामध्ये चेंडूला जरूर खेळून काढलं गेलं. त्या ठिकाणी 1 धाव अर्जित होते. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावी. 16 या धावसंख्या होते. पहिले षटक अप्रतिम राहिलं परंतु तदनंतर सागरच्या माध्यमातून कुठेतरी आपण पाहतो यावी खराब सुरुवात केली. एक नो बॉल आला त्याच्यावरती येणारा फ्री हिट वरती चौकार धावसंख्येला गती देण्याचं काम करून देऊन गेली. कृष्णा 11 संघासाठी बरंच समीकरण इथे अधिक सोपं करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोलवा टप्पाचा चेंडू
स्वीप केला या चेंडूला मिड विकेटमध्ये. एक धाव या देखील चेंडूवरती अर्जित होईल. सुधीरला आपण पाहतोय. सुधीर आणि ऋतिक ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. एक चौकार आलाय त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय. जेवढे कमी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील तेवढे जास्त आपण पाहणार आहोत. यावी प्रेशर हा गोलंदाजावरती जात असताना यावी मात्र खूप चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू, यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. आवश्यकता आहे अशा प्रकारच्या डॉट बॉलची इथे सनी इलेव्हन संघाला. एखादा ब्रेक थ्रू जर मिळवला, इथे निश्चित अशी पार्टनरशिप ब्रेक केली तर नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यावरती जरूर आपलं वर्चस्व साधू शकतात. सागर पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो आहे. लगातारचे 2 चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळले गेलेत. पहिले 2 ते 3 चेंडूवरती तितकीशी लय प्राप्त झाली नव्हती, ती रिदम प्राप्त झाली नव्हती. परंतु सागरला आता ते रिदम प्राप्त झाले. हलकंसं वॉर्मअप करणं, वॉर्मअप होणं हे महत्त्वाचं आहे. तुमचे स्नायू आहेत हे ओपन होणं महत्त्वाचं आहे, ते फ्लेक्झिबल होणं महत्त्वाचं आहे आणि ते कुठेतरी मात्र होताना पाहायला मिळत आहेत आणि आता ॲक्युरेसी पाहायला मिळते ती सागरकडून. लोअर फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावी वाईडिश मिड विकेट, काव कॉर्नर झोनमध्ये घेऊन काढला. एकच धाव त्या चेंडूवरती. समाधान. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. आपल्यापर्यंत स्कोर पोहोचवला जाईल याची नोंद घ्या. त्यासाठी तुम्हाला मध्येच थांबण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येक षटकाच्या अखेरीस असेल, चेंडूच्या अखेरीस स्कोर पोहोचवला जाईल. सनी इलेव्हन चला घाई करा. विनंती आहे कृष्णा इलेव्हन आपण देखील घाई करायचे, थांबवायचे नाहीये मध्येच मॅच. कृष्णा इलेव्हन वेळ वाया घालवू नका, विनंती आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पॅट्रिक येताना आपल्याला पहा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय ती 21 धावा. चांगली सुरुवात कृष्णा इलेव्हन संघासाठी. तर निश्चितच या सेकंड ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करताना सागरला आपण पाहिलं. तर 2 डॉट बॉल नंतर एक चौकार येताना आपण पाहिला. त्यामुळे बॉलिंग अनालिसिस सागरचं कुठेतरी बिघडताना आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख चेंडू यावी पुन्हा एकदा आपण पाहतो. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न कम्प्लिटली बीट झाला. यावी स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु या स्वीप मध्ये मिस करताना कम्प्लिटली लाईन. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पॅट्रिकच्या माध्यमातून. चला सनी इलेव्हन 25 मिनिटांचा अवधी. यावी मात्र निश्चितच आपण पाहतोय खराब चेंडू, बरीचशी खराब लाईन. स्वेट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. रेड बॉल. रनअप मध्ये काहीशी गडबड आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी. थांबवलं स्वतःला. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. स्वर चेंडूचा इशारा येतोय. लगातारचे हे 2 चेंडू स्वर चेंडूच्या माध्यमातून अवंतर धावेत भर पाडताना पाहायला मिळतात. धावफलक जातो यावी 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. काव कॉर्नर झोन निवडला त्या ठिकाणी. या चेंडूवरती धावा किती मिळतील आणि इथे मित्र आपण पाहणार आहोत अंतिम निर्णय पंचांचा काय येतोय. अजूनही डिसिजन आलेला नाहीये. 4 धावा, चौकार.
या 4 धावांसहित धावसंख्या धावफलकावरती 27. चला घाई करा, वारंवार विनंती आहे आमची, थोडी घाई करायची आहे. आयोजन समिती चेंडूची उपलब्धता लवकर करून द्यायची विनंती आहे. घाई करायची आहे. सनी 11 कोलवडप्पाचा चेंडू लेग बिफोर विकेटची अपील आणि इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरली आहे. प्लम यष्टांच्या समोर आढळले ते फलंदाज LPW 5. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 27 धावसंख्येवरती लागतोय. दुसरा धक्का कृष्णा 11 संघाला. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार, समोरच्या दिशेने एक सुरेख देखणा लाजवाब टोले जंग असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा या चेंडूवरती मिळतील. 4 धावा, चौकार. मिळतोय. बॅटच्या तितक्या चांगल्या रीतीने बॅटवरती येताना चेंडू पाहायला मिळाला नाहीये, परंतु एक धाव इथं अर्जित. एका धावेने धावफलक आपण जातो ना पाहणार आहोत तो 31 या धावसंख्येवरती, माफ करा 32. स्वर्गीय कृष्णा राकेश दळवी स्मृती चषक पर्व पहिलं या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय. आकर्षक असे करंडक, रोख रक्कम रुपये तब्बल 15,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 10,000 व एकही रुपया प्रवेश फी इथे आकारली गेलेली नाहीये. विनामूल्य प्रवेश फी असणारी स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय. फोर्स 1 यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. त्याचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. षटक इथं होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 32 धावा, 32 रन्स. चौथं षटक हा पाहूया कोणता गोलंदाज इथे येईल. चला मी विनंती करेन सनी 11 थोडी घाई करा. सनी 11 बराचसा विलंब होतोय आपल्याला लक्षात घ्या. संदीप येताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 मिनिटं आहेत केवळ सनी 11 आपल्याकडे आणि 2 षटक हाताळायचे आहेत. सनी 11 8 मिनिटं आहेत. संदीप येताना पाहायला मिळतील नवीन गोलंदाज. तर आपण पाहतो बॅटिंग मागवती मंगेश आणि त्याला साथ मिळेल या ठिकाणी ऋतिक यांची. मंगेश ज्यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती एक चांगला सुरेख आणि देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. कॉन्फिडन्स मिळवून देण्यासाठी हा अशा प्रकारचा एखादा फटका बराच होऊन जातो. आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळेल या ठिकाणी. कोलोवा टप्प्याचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुरेख रित्या या यॉर्करला एक्झिक्यूट केलं गेलं. परिणामतः डॉट बॉल कम्प्लिटली यावेळी मिस केला हा चेंडू. चला घाई करा. कृष्णा 11 खूपच विलंब लावत आहे. कृष्णा 11 यावेळी पुन्हा परंतु या चेंडूवरती मिळतील धाव 1. एक धाव डिक्लेअर स्वरूपात.
फाईन खेळला, खूपच फाईन खेळला गेलेला हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ऋतिकच्या माध्यमातून. या एका धावेने धावफलक जाताना पाहायला मिळेल तो आपल्याला 33 या धावसंख्येवरती 33. सकाळी आपण धावसंख्येचे टोलेजंग इमारती पाहिलेले आहेत. अगदी 83 धावांचा बुर्ज खलिफा GSC संघाने गोराई स्पोर्ट्स क्लब संघाने इथे उभा केला होता. अशा टोलेजंग इमारतींची इथे आवश्यकता आहे धावसंख्येच्या. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न, यावेळी चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील किती धावा मिळतील. 2 धावा कमीत कमी जरूर अशीत केल्या जातात इथे. पंचांचा अंतिम निर्णय ज्याच्याकडे आपण जरूर लक्ष देणार आहोत. 2 धावा जरूर आपण पाहतो या ठिकाणी आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाताना पाहायला मिळेल तो यावी 35 या धावसंख्येत 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक, या स्मृती चषकात आम्ही आपल्या सर्वांचं समनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. यावी खराब चेंडू, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती शॉट पूल झालाय सक्सेसफुल. पाहूया, पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये, तो गुलदस्त्यात असेल. पंच षटकार, पंचांचा निर्णय येतोय, इट इज अ मॅक्सिमम. थँक्यू. 41 धावा 41. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील तयारी करायचं आहे. माऊली 11 आणि त्याच्यासोबतच आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी भिवा रायडर्स. माऊली 11 विरुद्ध भिवा रायडर्स, दोन्ही संघांच्या संघाने टॉस साठी तयारी करा. मिड इनिंग मध्ये आपण हा टॉस करणार आहोत. क्विक बॅट फ्लो जो पाहायला मिळतोय, जी बॅट स्पीड पाहायला मिळते ती खूप चांगल्या प्रकारची. बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग इथे केलाय. मिनी हेलिकॉप्टर टाईप फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला केवळ चेंडूला टर्न केला गेला एका धावेसाठी. 1 धाव इथे हर्षित, एका धावेने धावफलक जाईल तो यावी 42. 42 या धावसंख्येवरती 2 गडी बाद 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना चला टीम सनी 11 थोडी घाई करायची. यावेळी समोरच्या दिशेने हा प्रहार, चेंडू जाईल यावेळी. पंचांचा इशारा, सीमारेषा पार, षटकार. मॅक्सिमम वन्स अगेन. चला घाई करा टीम सनी 11. आपण आपला वेळेची मर्यादा क्रॉस करू नये याची दक्षता बाळगायची. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती या ठिकाणी 48 धावा 48. मंगेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपल्याला 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. 4 षटकांच्या अखेरीस 48 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक शिल्लक असेल या ठिकाणी. लास्ट ओव्हर स्टील रिमेनिंग. सनी 11 घाई करा. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आहे ती 83 धावांची. गोराई स्पोर्ट्स क्लब या संघाच्या माध्यमातून बुर्ज खलिफा जो उभा केला गेला धावसंख्येचा. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अधिक वेगाने आणि अधिक जोरदार फटके फेकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आपण टाइम कुठेतरी मिस करताना, टायमिंग मिस करताना तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला टाइम करताना पाहायला मिळत नाही. मंगेश
परंतु समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खूप चांगले आणि आकर्षक स्ट्रोक्स मंगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ऋतिक किती लेव्हल स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्कवरती पॅट्रिक. कट करण्याचा प्रयत्न, यावी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला, नॉन स्ट्राईकिंग एंडला होईल. फलंदाज बाद. विकेट नंबर 3 डाऊन. लक्ष येताना आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली बाजू आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये मंगेश जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं आवश्यक होतं. ते होत असताना कृष्णा 11 संघासाठी मंगेश येतात स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा पॅट्रिक सज्ज होत आहेत. 2 चेंडू हाताळलीत. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहेत. मिस टाइम स्ट्रोक आहे हा आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली. कुठल्या प्रकारची चूक नाही, मंगेशला परतावा लागेल माघारी तंबूच्या दिशेने. विकेट नंबर 4 डाऊन. डीजे धाव खर्च केली आहे 3 चेंडूंवरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळताना भैरवीची असणारी षटकं, स्लॉगिंग ओव्हर, डेथ ओव्हर ज्याला आपण म्हणतो, हाणामारीची षटकं, ज्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर करत असतो. स्टेप आउट झालंय, चेंडूला केवळ चिप केलंय ओव्हर दी बॉलर साइड डाऊन द ग्राउंड. एक धाव इथे कंप्लीट. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत बॅटरच्या माध्यमातून, परंतु निश्चितच प्रत्येक बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण झाडं वृक्ष पाहतोय बरेचशा मोठ्या प्रमाणात. आणि ज्या वृक्षांना जर चेंडू आदळला आणि पुन्हा मैदानात आला तर बॉल इज इन प्ले. तुम्हाला त्याच्यावरती धावा धावून पूर्ण करायच्या आहेत. लक्ष देते, चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे. वडा स्ट्रोक आणि चेंडू जाईल सरळ आर पार सीबा पार. षटकार. चांगल्या प्रकारे आपल्या हाईटचा उपयोग केला, लेंथ जज केली आणि जागेवरून केवळ हँड आय कोऑर्डिनेशनचा उपयोग करत असताना चांगल्या पोझिशन मध्ये आले आणि परफेक्ट टायमिंग, खूप चांगला टायमिंग पाहायला मिळेल. त्याच्याच परिणिती आपण पाहतो यावी. या 6 धावा दफलकात ऍड होतील. धावसंख्या दफलक होती 56, 56 धावा. अब तक 56 ऑन स्कोर कार्ड. यावेळी स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक इनला हात रोक केलाय. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या दिशेने परत. 1 more विकेट डाऊन. शेवटच्या चेंडूवरती येते ही विकेट. षटक क्रमांक 5 शेवटचं इथे होईल समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दफलकावरती 56, 57 धावांचं लक्ष इथे जरूर ठेवण्यात आलंय ते टीम सन 11 संघासमोर. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. चला माऊली 11 आणि भिवा रायडर्स. भिवा रायडर्स आणि माऊली 11 टॉस साठी या. संघनायक दोन्ही संघांचे माऊली 11 आणि भिवा रायडर्स. विनंती करतोय आम्ही. चला माऊली 11 भिवा रायडर्स टॉस उडून घ्यायचं. एवढा आपल्याला लेट अंतिम सामन्यांसाठी होऊ शकतो. पर्याप्त सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. आणि सलीन 11 आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. भिवा रायडर्स विनंती आहे टॉस साठी या. चला टॉस उडवून घ्यायचं. भिवा रायडर्स विरुद्ध माऊली 11 नेक्स्ट मॅच या
पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल आपली आजच्या दिवसातील. सौ लक्ष्मीताई राकेश दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्या ठिकाणी अंतिम विवा रायडर्स जयवीर हनुमान मित्र मंडळ. मित्रांनो, एक सूचना देईन आपल्याला, आपण किती मोठी नावं घेऊन आलात ना तरी ऑन स्क्रीन त्याचा शॉर्ट फॉर्मच आपल्याला पाहायला मिळू शकतो. ग्राफिक्स हे तेवढे मोठे नसतात ना, स्क्रीन आपली तेवढी मोठी असते, त्यामुळे थोडीशी नोंद घ्या. आपण उल्लेख जरूर करू. चला सेकंड इनिंगला सुरुवात करायची. विनंती आहे, सनी 11 बॅटर्स पाठवून द्या. सनी 11 बॅटर्स पाठवून द्या. लक्ष असलेले ते 57 धावांचं 57 टॉसचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. माऊली 11 वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. या मॅच नंतर माऊली 11 तयारीत राहा, लगेचच मैदानात जायचं. चला रायडर माफ करा, यावी सनी 11 बॅटिंगच्या वेळी पण हडल केली जातं, हे पहिल्यांदा पाहतोय. सनी 11 बॅटर्स पाठवून द्या. लक्षात घ्या सनी 11 आपण खूप विलंब लावताय. सनी 11 आपल्याला देखील विनंती असेल, आपण मागे व्हायचंय. ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय ट्रॅक वरती तिथून मागे व्हायचंय. जर त्या ठिकाणी चेंडू आला, आपल्या कोणत्याही खेळाडूला अथवा पाठीराखीला चेंडू लागला, देन तुम्हाला कोणतेही त्या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये, तो डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल, याची नोंद घ्या. जर क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला तर तो डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल. आपल्यास आम्ही वारंवार विनंती करतोय, आयोजकांना कोणत्याही प्रकारे सक्त कारवाई करण्यास भाग पाडू नका. अमर आणि अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होते. गोलंदाज मंगेश 57 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये. पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सोळा चेंडू येईल, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. मंगेश ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली, या बॅटिंगला निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येला आकार देण्याचं काम ज्याच्या माध्यमातून झालं, मिडल ऑर्डरमध्ये येत असताना खऱ्या अर्थाने धावसंख्येला गती द्यायचं काम हे जरूर मंगेशने केलं. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतोय. चांगला चेंडू, त्यावरती एवढा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. योग्य वेळेत नॉट स्ट्रायकिंग इनला धाडलं. पुन्हा एकदा फलंदाज झाला डॉट बॉलने इथे सुरुवात करत असताना. मंगेश सनी 11 घाई करा. चला आपण वेळेत सामने कंप्लीट करायचे. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता, मिस टाइम चेंडू हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. टेक कॅचेस अँड विन मॅचेस खूप जुनं सूत्र आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप करताना आणि एक झेल किती उपद्रव करू शकतो हे मित्रांनो निश्चितच तुम्हाला सांगण्याला कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. देखील चेंडू हवेत आहे. मिड विकेट झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि स्टार्टिंग एंडला केला गेलेला थ्रो 2 धावांवरती समाधान मानावं लागेल आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो 4 होती. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मंगेशच्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. एक संधी निर्माण केली होती, एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा बॅटच्या माध्यमातून येताना आपण पाहतोय. स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक आपण पाहतोय, पहिलं पर्व या स्पर्धेचं. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये हा लॉफ्ट केलेला चेंडू आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केला. या दुहेरी धावांचे प्रयत्न जे होत आहेत ते देखील तेवढे स्तुत्य असणार आहेत. नेक्स्ट मॅच
माऊली 11 विरुद्ध भिवा रायडर्स. जय वीर हनुमान मित्र मंडळ तयारीत राहायचंय. यावी खराब लाईन पुन्हा एकदा डाऊन दिली लाईन. स्वॅट चेंडू. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवट पहिला षटक घेऊन यावी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. वन मोर टाइम तोच खेळाडू. यावेळी मात्र मागून बॅकअप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. प्रेशर त्या ठिकाणी जरूर रिलीज झालं. हा कॅच पकडला जाईल. पहिल्या विकेटचं पतन. विकेट नंबर 1 डाऊन. DJ बाद झालेला खेळाडू पूर्णपणे डगआउट मध्ये जातोय. त्यानंतर तुमचा नवीन खेळाडू बाहेर येतोय. इतका विलंब प्रत्येक विकेट नंतर इथे खपवून घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. आपल्याला त्वरित मैदानात दुसरा फलंदाज पाठवायचा आहे. आपल्याकडे वेळ नाहीये तितका. आता अँजेलो मॅथ्यूज ज्या प्रकारे बाद झाले होते त्या प्रकारे बाद करण्यात येईल फलंदाज झाला याची देखील नोंद घ्या. टाइम आउट होतील ते. बाबू त्यांना नवीन बॅटर पाहायला मिळतात. गोलंदाजी मागपती सज्ज गोलंदाज. स्वर चेंडूने सुरुवात. अवंतर धाव दफलकात जरूर ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 एक्स्ट्रा ऍडेड इन द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड मूव्स ऑन दी 8 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. विन दी कृष्णा 11 12th मॅन पाठवायचं आहे. यावेळी शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव या देखील चेंडूवरती. कृष्णा 11 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही अजून. कृष्णा 11 कुठे त्याला सांग. बॉलरचं नाव सांगायला. लक्ष गोलंदाजी मागवरती. धावसंख्या दफलकावरती 9. चांगला फटका देऊ यावे. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये. पाहूया कितपत चांगला टाइम झाला त्या ठिकाणी. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु पंचाच्या निर्णयाची वाट बघू. येस इट इज अ बाउंड्री. चौकार.
विचार करायचा झाला तर भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजला सुरुवात झाली. पहिली टेस्ट मॅच कालच सुरुवात झाली, ती देखील आपण अनुभवतोय. त्यामुळे निश्चितच जर पाहायचं झालं तर संपूर्णरित्या हा पूर्ण दिवस तो मामा सर्वच क्रिकेट प्रेमींसाठी बराचसा क्रिकेटमय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धावफलक 14. नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून यावी. लक्षात घ्या अनेक नियम आहेत, त्या अंतर्गत तुम्हाला खेळ खेळायचा आहे. नो बॉल, त्यामुळे पुढील चेंडू फ्री हिटचा असेल, फ्री लायसन्स. पुन्हा एकदा खराब चेंडू, कम्प्लिटली इथे मात्र लय बिघडताना पाहायला मिळते गोलंदाजाची. फ्री हिट ही कंटिन्यू असेल. उघडा डोळे, पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. धावसंख्या दफल होती 16. षटक क्रमांक पहिलं मंगेशाच्या माध्यमातून अप्रतिमरित्या हाताळलं गेलं होतं, परंतु त्यावरती कुठेतरी पाणी फिरताना पाहायला मिळेल का, अशा प्रकारची सिच्युएशन सध्याच्या घडीला लक्ष आपण पाहतोय कैसा बिथरताना. चांगला चेंडू, फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज करू दिलेला नाहीये. याच लेंथची आवश्यकता आहे. ही हार्ड लेंथ जर तुम्ही वारंवार हिट केली तर यावरती हिट किंवा बिग हिट करणं तेवढंच सोपं नसणार आहे. लक्षकडे चांगली उंची पाहायला मिळते, त्या उंचीचा उपयोग करावा लागेल. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू. यावेळी कमबॅक करताना लक्ष पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एका धावेवरती समाधान मानतायत. या एका धावेने धाव फलक जाईल ते यावी 17 या धावसंख्या होती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सतरा धावा. चला घाई करा, विनंती आहे आपल्या सर्वांनाच. यावेळी चांगला फटका येतो आहे, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, आणि हा निश्चितच जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पंचांच्या परमिशन विना कोणताही खेळाडू आतमध्ये येणार नाहीये, याची नोंद घ्या. षटक इथे झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 23 धावा. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लक्ष आहे ते इथे 57 धावसंख्येचं. 23 धावा धावफलकावरती लगवल्या. 34 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू आणि 34 धावा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. मित्रांनो, मंगेशाला गोलंदाजीमध्ये सेकंड स्पेल घेऊन आणि ऑन अ हॅट्रिक असणार आहे मंगेश इथे. मागील षटकाच्या 2 शेवटच्या चेंडूंवरती 2 विकेट्स लगातार घेतले होते. ऑन अ हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज मंगेश रवी गोलंदाजी मार्कवरून. यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय फ्लिक केला या चेंडूला, हलकासा घेऊन चेंडू बिहाइंड द चेक. चेक. एक धाव. 24 धावा धावफलकावरती. चांगला फटका येतोय, चांगला टायमिंग पाहायला मिळतंय. वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये फटका, षटकार. थँक्यू. डी चे कार्तिक, नंबर 55. धावसंख्या दफलकावधी या षटकारासहित आपण पाहतोय ती 30. जुनी लक्ष असणार आहे ते 27 धावांचं. या चेंडूवरती मात्र अपील केले, लाऊड अपील, परंतु निषेध सोया चेंडूचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. ऑफ स्टिकच्या बराचसा भाषा चेंडू होता. त्या
त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु यामध्ये निश्चितच कुठेही संपर्क पाहायला मिळत नाहीये. 16 चेंडू, एक अतिरिक्त धाव, धावफलकात ऍड होईल. तर संख्या 31, 31 मंगेश या षटकात निश्चितच आपण पाहतोय मंगेशवरती आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पार, एका चौकार. नऊ चेंडू, 21 धावा. कृष्णा 11 विरुद्ध सनी 11. चांगला फटका यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आउट ऑफ द 6 षटकार. आणि मित्रांनो, पहिला षटकार ठीक होता, दुसरा षटकार त्याहूनही फार उत्तम वाटला, सुंदर वाटला, परंतु तिसरा षटकार सर्वाधिक बेस्ट षटकार आला तो तिसरा. ऑन द राईज ज्या प्रकारे फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळला गेलेला फटका होता, डोळ्यांच्या समोर त्या चेंडूचं कनेक्शन पाहायला मिळालं, तो अति उत्तम. खराब चेंडू यावेळी 16 चेंडू आणि 22-1 या चेंडूवरती मिळतील त्या धावा 2. आता सामना आलाय तो बरोबरीत. आवश्यकता असेल ती केवळ एका धावेची विजयासाठी टीम सनी 11 संघाला. आणि ही विजयी धाव घेण्याचा प्रयत्न त्यात होतील सक्सेसफुल आणि हा सामना जिंकत विजय होत सेमीफायनल मध्ये दिमाखात प्रवेश करताना सनी 11. अभिनंदन सनी 11. चला मैदानात यायचं नॅशनल 11, कोणी मैदानात येणार नाहीये, मैदानात येणार नाहीये. विनंती असेल, चला यानंतर माऊली 11 आपण मैदानात जा आणि फिल्डिंग लावून घ्यायचे. माऊली 11 मैदानात जायचं, फिल्डिंग लावून घ्यायचे. अभिनंदन. आणि अमरला विनंती करेन, आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. अमर, आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. अमर
चांदवडकर, विनंती असेल आपण पारितोषिक घेण्यासाठी या. जेवढा उशीर कराल त्यावरती आम्हाला जीएसटी लावण्यास, उशीर कराल तर जीएसटी लागेल. अमर. आणि त्याचबरोबर विनंती असेल, चला कृष्णा 11 सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण देखील या. कृष्णा 11. अमर चांदवडकर येताना पाहायला मिळतात. बघा 500 मध्ये 30% जीएसटी होता, पण तो वाचेल. मी विनंती करेन सन्माननीय संदेशजी मरगत साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयांचं पारितोषिक द्यायचं. माझा सिंधुदुर्ग.